ऑल वेलकम. घरामध्ये क्लीनिंग करत असतो, बट क्लीनिंग करताना कधी-कधी कंटाळा सुद्धा करत असतो. आता इथे मी आज जे शेअर करणार आहे तुमच्यासोबत ते असणार आहे क्लीनिंग टूल्स. क्लीनिंग टूल्सने आपलं अर्धं काम आहे ते पटकन होऊन जातं आणि आपला टाइम सुद्धा सेव्ह होतो. सो आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे की कसं यूज करायचं आहे. सो नाव लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. हे आहे डबल साइडेड विंडो ग्लास टूल आणि ह्याचा वापर आपण मोस्ट ऑफ विंडोजवरती करायचा आहे. दोन्ही साईडने इझिली क्लीन होऊन जातं आणि ह्याची जी प्राइस आहे ती ₹298 आहे. ॲल्युमिनियम मटेरियलमध्ये आहे. क्लीनर स्प्रे केला आहे आणि मग दोन्ही साईडने ग्लास टूल प्लेस केला आहे. मॅग्नेट असल्यामुळे दोन्ही साईडला होल्ड होतं. हलक्या हाताने फिरवून वर खाली यूज करायचा आहे आणि दोन्ही बाजू एकाच वेळेला क्लीन होऊन जातात. नेक्स्ट आहे सोफा ब्रश क्लीनिंग टूल. ह्या टूलने इझिली डस्ट रिमूव्ह होते, जसं की सोफ्यावरून, कार्पेटवरून, रगवरून किंवा बेडवरून. आता इथे मी कार्पेटवरती यूज केलेला आहे हा ब्रश. इझिली जो अडकलेला कचरा असतो तो पटकन निघून पडतो आणि जसं की या ब्रशला सॉफ्ट ब्रिस्टल असल्यामुळे कार्पेटला किंवा सोफ्याला काही प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही. आता इथे मी किचन कार्पेट क्लीन करतीये. मला वॉश करायची सुद्धा गरज गरज नाही आहे. इथे अडकलेला कचरा आहे तो पटकन इझिली निघून पडत आहे. याची जी प्राइस आहे ती ₹158 आहे. याला पाणी नाही लागत, डिटर्जंट नाही लागत. फक्त कोरड्या ह्याने क्लीन करायचं आहे आणि एका मिनिटात सर्व क्लीन करून झालेलं आहे माझं. तिसरं आहे 2 in 1 मेश क्लीनर अँड वायपर. याची जी प्राइस आहे ती ₹128 आहे आणि ह्याला दोन्ही बाजूनी यूज करू शकतो. या ब्रशने जाळीवरची जी धूळ आहे ती साफ करू शकतो. डाग साफ करता येतं आणि ब्रश सॉफ्ट असल्यामुळे जाळी अजिबात फाटत नाही. सो एकदम सॉफ्ट ह्याने आपण करायचं आहे. जाळी एकदम स्वच्छ माझी निघालेली आहे. त्याचबरोबर ह्याला पाणीसुद्धा लावायची गरज नाही आहे. दुसऱ्या बाजूला वायपर असल्यामुळे इथे मी पाणी स्प्रे करून वायपरने ग्लासेस क्लीन करून घेत आहे. जेणेकरून काचसुद्धा क्लीन होतं आणि जाळीसुद्धा क्लीन होऊन जाते. नेक्स्ट आहे 2 in 1 स्प्रे मॉप. हा घरची फरशी स्वच्छ ठेवण्यासाठी एक अत्यंत सोपा व उपयोगी क्लीनिंग टूल आहे. या मॉपमध्ये पाण्याची किंवा फ्लोर क्लीनरची टाकी दिलेली असून बटन दाबताच आवश्यकता तेवढा स्प्रे होतो. त्यामुळे वेगळी बादली वापरण्याची गरज सुद्धा भासत नाही. हा मॉप ड्राय आणि वेट दोन्ही क्लीनिंगसाठी योग्य आहे. टाइल्स, मार्बल, ग्रेनाइट, लाकडी फरशी असा सर्व प्रकारच्या फ्लोअरसाठी सुरक्षित आहे. मॉपचा मायक्रोफायबर पॅड धूळ, मळ, केस आणि डाग सहज काढतो व फरशीला चमक देतो. हा मॉप हलका, मजबूत आणि वापरण्यासाठी अतिशय सोपा असल्यामुळे रोजच्या क्लीनिंगसाठी परफेक्ट आहे. कमी पाण्यात प्रभावी साफसफाई होते असल्यामुळे वेळ, मेहनत आणि पाण्याची बचत सुद्धा होते. याची जी प्राइस आहे ती ₹350 आहे. आता तुम्ही बघू शकता की किती फ्लोअर इझिली क्लीन होऊन जातंय. आपल्याला वेगळं पाणी घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. सो माझ्यासाठी तरी खूप युजफुल आहे हे प्रॉडक्ट. नेक्स्ट टूल आहे हा गॅप डस्ट क्लीनिंग टूल. हा एकदम बेस्ट टूल आहे कारण लपलेली जी धूळ आहे ती काढता येते. जिथे कपडा पोहोचू शकत नाही तिथे हा गॅप डस्ट क्लीनर इझिली काम स्वच्छ करून देतो. कारण मोस्ट ऑफ द टाईम आपण कपाटाखालची जी धूळ आहे किंवा बेडच्या खालची जी धूळ आहे ती आपण काढायला जात नाही. कितीतरी वर्ष किंवा कितीतरी महिने आपण अव्हॉइड करतो कारण आपला हात पोचत नसतो. बट हे जे टूल आहे हे एकदम बेस्ट टूल आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये असल्यामुळे आपण विकत सुद्धा घेऊ शकतो आणि आपलं घर स्वच्छ सुद्धा करू शकतो. तुम्ही बघू शकता की किती घाण निघालेली आहे. कपाटाखालची धूळ, ड्रेसिंग टेबलच्या खालची धूळ, बेडच्या खालची धूळ आणि ह्याच्यावरचं जे कव्हर आहे ते सुद्धा आपण काढून वॉश करून पुन्हा रियूज करू शकतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुद्धा नाही आहे. सो हे सगळं अशा प्रकारे मी क्लीन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. नेक्स्ट टूल आहे 3 in 1 मल्टीफंक्शनल बॉटल आणि कप क्लीनर. हे एक वेगळं आणि स्मार्ट क्लीनिंग टूल आहे. या एका टूलमध्ये 3 वेगवेगळे ब्रश क्लीनिंग हेड्स दिले असल्यामुळे आपण बॉटल, कप, झाकण, स्ट्रॉ किंवा विंडोमधली जी गॅप्स असतात ते सुद्धा या ब्रशने क्लीन करू शकतो. सो इथे मी विंडोजमधले जे गॅप्स आहेत ते मी क्लीन करते. इथे 3 हेड्स दिल्या असल्यामुळे ब्रशला इझिली आपण यूज करू शकतो आणि इझिली क्लीन सुद्धा होत आहे. तुम्ही बघू शकता. मी मोस्ट ऑफ विंडोजचे गॅप्स क्लीन करते, तर अशाच पद्धतीमध्ये करते. जेव्हापासून मी हे टूल्स यूज करायला लागलेली आहे, तर मला खूप बेनिफिट झालेला आहे आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. फॉर जस्ट ₹90 ला आहे आणि बघू शकता की किती क्लीन झालं आहे.
नेक्स्ट आहे, मी बॉटल क्लीन करते, जे अप्पर साइड आहे. कारण मोस्ट ऑफ द टाईम आपण पाणी पितो, तर ते कधी डाग राहतात किंवा चहा पितो, कपसाठी सुद्धा वरचा जो भाग आहे, तो आपण क्लीन करू शकतो ह्याने आणि ते सॉफ्ट असल्यामुळे त्याला स्क्रॅचेस सुद्धा पडणार नाही. सो खूप युजफुल टूल आहे हे. नेक्स्ट आहे हा बाथरूम गॅप क्लीनिंग ब्रश. हे सेट ऑफ 3 आहेत, बट सध्या इथे मी 2च दाखवतेय आणि त्याच्यासोबत हे मी ते टाईल क्लीनर सुद्धा विकत घेतलेला आहे. ह्याचा जो स्प्रे आहे ते 1:1 ॲड करायचा आहे, वॉटर एंड लिक्विड आणि मग स्प्रे करायचा आहे. जेणेकरून जे डाग आहेत ते इझिली निघून जातात. आता इथे मी हे गॅप क्लीनिंग ब्रशचा वापर केलेला आहे. कारण बेसन खालची जी घाण असते ती आपण नाही काढू शकत. सो धिस इज अ परफेक्ट टूल टू क्लीन. आता इथे इझिली क्लीन झालेला आहे आणि खूप स्वच्छ झालेला आहे. त्याचबरोबर वरचं जे बेसिन आहे, त्याला सुद्धा मी त्या लिक्विडने क्लीन केलेलं आहे. हा 2 इन 1 ब्रश आहे. ब्रश एंड वायपर आहे बाथरूमसाठी. हा आपण रोटेट करून क्लीन करू शकतो बाथरूमला आणि वायपर सुद्धा आहे. वायपर असल्यामुळे 2 इन 1 काम पटकन होऊन जातं. नेक्स्ट आहे मायक्रोफायबर क्लॉथ डस्टिंग ग्लोव्ह. ह्याने आपण विंडोज मधली जी ग्रिल असते ती क्लीन करू शकतो, टीव्ही क्लीन करू शकतो, कॉम्प्युटर क्लीन करू शकतो, लॅपटॉप क्लीन करू शकतो. आपल्या घरच्या ज्या वस्तू आहेत, फर्निचर वगैरे त्या मायक्रोफायबर हँड ग्लोव्हजने इझिली क्लीन करू शकतो आणि काही स्क्रॅचेस सुद्धा पडणार नाही. सो दिस इज अ बेस्ट टूल. हलक्या हाताने पुसायचं आहे. जास्त जोर सुद्धा द्यायचा नाहीये. कारण आपल्या ज्या वस्तू असतात त्या खूप डेलिकेट असतात आणि ग्लोव्हज असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाहीये. कारण इझिली आपण क्लीन करू शकतो. लॅपटॉपवरती कधी-कधी धूळ बसते, कधी यूज नाही होत, तर ह्याच्यासाठी बेस्ट आहे म्हणजेच की मायक्रोफायबर. आपण मायक्रोफायबरचाच यूज केला पाहिजे, खास करून लॅपटॉपला पुसताना. कारण लॅपटॉपमधले जे बटन्स असतात ते खूप डेलिकेट्स असतात आणि खूप हे यूज. सो फ्रेंड्स, हे जे सगळे टूल्स आहेत, हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक्स शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला पर्चेस करायचे असतील, तिथून तर तुम्ही पर्चेस करू शकतात. सो डू सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.